करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितमविहितं वा सर्वं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उरी दाटल्या लाख मोलाच्या लाख अभिलाषा, उरी दाटल्या लाख मोलाच्या लाख अभिलाषा. दीपावली निमित्त आपण सगळ्यांना आम्हा कलावंतांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच आज या ठिकाणी खास आपल्यासाठी आयोजित आजची दिवाळी पहाट या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. 64 कलांचा दाता असलेला श्री गणरायाला वंदन करू. आणि आपण आज या दिवाळी पहाटच्या निमित्ताने आपण सगळे रसिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. अजूनही आमचे जे रसिक घरी बसून हा कार्यक्रम ऐकतात त्यांना मी विनंती करेन की आपण लवकरात लवकर या ठिकाणी आपल्यासाठी जी सुंदर अशी आसन व्यवस्था केलेली आहे तिथे येऊन आसन असतं, जेणेकरून आपल्याला संपूर्ण कार्यक्रमाचा सुरुवातीपासून आस्वाद घेता येईल. रसिकाच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून खास आपल्या आवडीची गाणी या ठिकाणी सादर होणार आहे, तेव्हा आपण हा अनुभव घेण्यासाठी जरूर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आपला जास्त वेळ न घेता लगेचच या कार्यक्रमाचा शुभारंभ करत आहोत. पहिलं गीत पुष्प अर्पण करत आहोत त्या शारदेच्या चरणी, शारदा वागेश्वरीच्या चरणी. हे सुंदरसं भक्तिगीत खास आपल्यासाठी या ठिकाणी सादर करत आहे.
मंडळी कसे आहात सगळे? कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपल्या नेहमीचा आवडीचा प्रश्न, जरा टाळ्या वाजवताना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण जितक्या जोरदार टाळ्या, उत्स्फूर्त टाळ्या आपल्याकडून येतील तितकंच आम्हाला अजून या ठिकाणी ऊर्जा मिळेल आमच्या कलावंतांना या ठिकाणी हा कार्यक्रम सादर करताना. रसिको, या कार्यक्रमाचं हे टायटल सॉन्ग या ठिकाणी होतं. मल्हार प्रोडक्शन निर्मित विनायक निकम आणि विलास पांचाळ प्रस्तुत परफेक्ट शो रसिकांच्या सेवेत सादर होतो आहे. आणि आम्हा कलावंतांना आमची कला या ठिकाणी सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल या संयुक्त नवी चाळ उत्सव समितीचे आम्ही सर्व कलावंत शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. आणि आपला जास्त वेळ न घेता मगाशी सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमाचं पहिलं गीत पुष्प खास आपल्यासाठी या भक्तिगीताच्या माध्यमातून सादर करत आहेत आमच्या गायिका. हे सुंदरसं भक्तिगीत या ठिकाणी सादर करतील. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. जय शारदे मागेश्वरी, जय शारदे मागेश्वरी, जय शारदे मागेश्वरी, विद्याधरे मागेश्वरी,
गणपती बाप्पांचं हे वंदन या ठिकाणी आता सादर होईल. परंतु तत्पूर्वी या बाप्पांबद्दल मी एवढंच सांगेन की या बाप्पांना अनेक नावाने ओळखलं जातं, परंतु एक प्रचलित नाव आहे ते म्हणजे विघ्नहर्ता. कोणत्याही विघ्नाचा नाश करणारी अशी देवता. आणि म्हणून आपण कोणत्याही शुभकार्य प्रसंगी बाप्पांचं स्मरण, बाप्पांना वंदन जरूर करतो. आणि म्हणून या कार्यक्रमाची सर्वांग सुंदर सुरुवात आता बाप्पांच्या वंदनाने होणार आहे. गणपती बाप्पांचं हे अतिशय सुंदर असं गीत आपल्या सगळ्यांच्या ओठांवरती उडणारं, आपल्या सगळ्यांना आवडणारं असं हे सुंदर असं गीत या ठिकाणी सादर करत आहेत आमचे गायक विकास. गणपती सूरनिरागस हो. सूरनिरागस हो गणपती सूरनिरागस हो. शुभनयना करुणामय गौरी हर्षी वरद विनायक. शुभनयना करुणामय गौरी हर्षी वरद विनायक. ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती चंद्रपती गंधपती लीन निरंतर हो. लीन निरंतर हो. सूरनिरागस हो सूरनिरागस हो गणपती सूरनिरागस हो. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गजवदना तू सुख करता, गजवदना तू सुख करता, गजवदना मोरया मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गजवदना तू सुख करता, गजवदना तू सुख करता, गजवदना मोरया मोरया. सूरनिरागस हो सूरनिरागस हो
आपण ही संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आहोत या कार्यक्रमांच्या माध्यमातून, या सणांच्या माध्यमातून. आणि म्हणून आपण हे जे संगीत संयोजन, संगीत या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, त्यामुळे आमचं कर्तव्य बनतं की या संगीताच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सुद्धा आपली संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा हे सुंदरसं गीत, पहाटेच्या प्रहरीचं हे सुंदरसं गीत या ठिकाणी सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे गायक विकास सामंत यांना. उजळले आभाळ रमाच्या परी, उजळले आभाळ रमाच्या परी, अन गावचा कवित आली वासुदेवाची स्वारी, गावचा कवित आली वासुदेवाची स्वारी. वासुदेवाची स्वारी, गावचा कवित आली वासुदेवाची स्वारी. तुमच्या आधी बकरा उठली घरट्यात गा घरट्यात, गाय वासरू बैल जागली गोठ्यात गा गोठ्यात. चालून दारी अन गावचा कवित आली वासुदेवाची स्वारी, गावचा कवित आली वासुदेवाची स्वारी. नारायणाचं रूप घेऊन धरतीला गा धरतीला, सरीन चाल संपवीरातीला गारातीला, ही चित्त कल्याणाबाई असावी सारी. अन गावचा कवित आली वासुदेवाची स्वारी, गावचा कवित आली वासुदेवाची स्वारी. दान पावलं वासुदेवाला दान पावलं, दान पावलं या कृष्णदेवाला दान पावलं, दान पावलं या वासुदेवाला दान पावलं, दान पावलं दादा दान पावलं. रसिको, या सुंदर अशा ग्रामीण रंगाच्या गीतानंतर आता आपण म्हणणार आहोत एका सुंदर अशा भावगीताकडे. आपल्याकडे भावगीताची फार मोठी परंपरा आहे. म्हणजे मराठीमध्ये चित्रपट संगीत म्हणा, भावसंगीत म्हणा, सुगम संगीत म्हणा, इतके सुंदर सुंदर कलाप्रकार आहेत आणि इतकी सुंदर सुंदर गाणी आपल्या मराठी संगीतकाराने दिलेली आहेत, गीतकाराने दिलेली आहेत की आजही ती आपल्याला तितकीच आवडतात. आजच्या पिढीला सुद्धा ती तितकीच आवडतात. रसिको, 1980च्या दशकातलं हे अतिशय सुंदर असं गीत आपल्या सगळ्यांचे लाडके आवडते संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत खास आपल्यासाठी या ठिकाणी सादर होत आहे. आजच्या या दिवाळी पहाटच्या निमित्ताने सादर करतात आमच्या गायिका प्राची. तरी
आपल्या येथील स्थानिक कलावंत सुष्मिता विचारे यांना मी या ठिकाणी आता आमंत्रित करतो. खास आपल्यासाठी शाबास सुनबाई या चित्रपटातील हे अतिशय सुंदर गीत, मनाचे ठाव घेणारं हे सुंदर गीत, आई भवानीचं हे सुंदरसं गीत खास आपल्यासाठी या ठिकाणी सादर करत आहेत सुष्मिताजी. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. स्थानिक कलावंत आहेत, खास आपल्यासाठी हे सुंदरसं गीत जात आहे.